मी काही गोष्टी सांगतो तर लिहून घ्या. कारण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे की 2025 हा ट्रेलर होता. 2026 हा खूप मोठा पिक्चर आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेल की 2032 पर्यंत आपण पृथ्वीवरती खूप काही अशा घटना घडून जाणार आहेत की ज्यामधून आपल्याला सावरायचं आहे. तर सगळ्यात पहिलं तर पाणी उकळून प्यायला सुरुवात करा आताच. नंबर 2, तुम्ही जिथे आहात तिथे सेफ आहात का? पाण्यापासून थोडंसं दूर जा. म्हणजे काय होणार आहे? सुनामी येईल. कधी येईल साधारण? 27-26च्या मिडमध्ये. कारण भूकंप येणार आहेत. भूकंपांमुळं मल्टिपल भूकंप आहे. मी एक साधारण अंदाज देतो. कॅन्सर लाईन जी आहे जी आपल्या भारतात क्रॉस होती आहे त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात भूकंप होणार आहेत. मग ते भूकंप पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा होतील आणि त्याचा आपल्याला मोठा फटका बसणार आहे. मी पाणी उकळून असं प्या म्हणून सांगितलं की अशी एक महामारी येणार आहे की ज्याला तुम्ही असं म्हणू शकता की कोरोना हा ट्रेलर होता. पण ती पाण्यात येणार आहे. पाण्यात येणार आहे. तुमच्या आजूबाजूचं पाणी जर कंटॅमिनेटेड किंवा खराब झालेलं असेल तर तुम्हाला त्याशिवाय किंवा तुमच्याकडे असे फिल्टर्सच नाहीत की जे त्याला फिल्टर करू शकेल. त्यामुळं पाणी आजच उकळून प्यायला सुरुवात करा. त्याला यूज टू व्हाल. कधी होणार आहे साधारण? हे तुम्हाला आता 26 पासून सुरुवात होतील. 26च्या एंड आणि 27चा स्टार्ट तुम्ही सर्व गोष्टी फेस करताल. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट, वर्ल्ड वॉर 27च्या मिडमध्ये सुरू होतंय. भले आपण त्याच्यामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व 27 मध्ये नाही, अगदी 28-29 मध्ये आपण इन्व्हॉल्व होऊ, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती येणार आहे. कारण साहजिक आहे, आज भारत सर्व जगाला जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्याचा आपल्यावरती प्रभाव होईलच होईल. कोणत्या 2 देशात सुरू कोणत्या 2 देशात होईल? सुरू करायला चायना सुरुवात करेल, जे आता ऑलरेडी सुरू आहे, जे रशिया आणि युक्रेनमध्ये चालू आहे. त्याच्यामध्येच हे कुठेतरी सहभागी होतील आणि मग ह्या सर्व गोष्टी सुरू होतील. त्याचबरोबर आत्ता ह्या वर्षा अखेरला आणि पुढच्या वर्षी सुद्धा भारत पाकिस्तानही पुन्हा सुरू होईल. साधारणतः आता आपण हा सप्टेंबरमध्ये पॉडकास्ट करतोय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या मध्ये बऱ्यापैकी पाकिस्तानाने आपलं युद्ध सुरू झालेलं असेल. म्हणजे आता मध्ये थोडंसं युद्ध सदृश्य परिस्थिती झाली होती. सीज फायर वगैरे सगळं जे झालं त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम होईल. जे आपल्याकडे सिंदूर, जो आपण त्याला नाव दिलं आपण सिंदूर, पण त्या पद्धतीचा एक अजून मोठं सिंदूर 2 टाईप आपण भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध होईल. आपण जिंकू, साहजिक आहे. नो डाऊट. आणि मग ही महामारी जी येईल ती फक्त म्हणजे पूर्ण जगाला व्यापेल. पूर्ण जगाला. मी एक ऑन एन ॲव्हरेज सांगतो, म्हणजे अगदी खूप सिरियस आहे ह्या बाबतीमध्ये. मी आहे त्या लोकसंख्येपैकी फक्त 60 ते 65% लोकसंख्या जिवंत राहील 2032 पर्यंत. 2032ला आपण कुठेतरी सावरायला लागू या सर्व गोष्टींमधून. 2027ला अजून एक महत्त्वाचा इव्हेंट आहे. इव्हेंट म्हणण्यापेक्षा ती खूप दुर्दैवी घटना होईल. आपल्याकडे नेटवर्क नसणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी सुद्धा नसणार आहे. हा स्पॅन 3 महिने ते 9 महिन्यांचा आहे. हा एक्सटेंडही होऊ शकतो, कारण परिस्थितीत अशी आलेली असेल की आपल्याकडे नेटवर्क नसणार आहे बिकॉज ऑफ आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी नसणार आहे. हा एक खूप महत्वाचा आहे. कसं होणार आपलं? कसं होणार? लॉकडाऊनमध्ये आपण जसं सर्व्हाइव्ह करायला शिकलो, इनफॅक्ट मी असं म्हणेल की त्यावेळेस आपल्याला कळून चुकलं की आपल्याला जगण्यासाठी काय गरजेचं आहे, पण तरी सुद्धा जर आपण सुधारणार नसू तर युनिव्हर्स त्याचं काम करणार आहे. कधी साधारण 2027 मध्ये? 2027. मग आपण काय केलं पाहिजे? तुम्ही या ठिकाणी गावाकडचं जीवन जगायला सुरुवात केली तर तुम्ही जगू शकताल. त्या गोष्टींना ऍक्सेप्टन्स आणा की एवढ्याशा गोष्टींमध्ये सुद्धा आपण जीवन जगू शकतो. आता त्यावेळेस तुम्हाला रॉकेल, डिझेल, पेट्रोल हे काही मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण मेणबत्त्या मात्र कलेक्ट करून ठेवा. घरामध्ये नेटवर्क नसणार आहे, त्यामुळे UPI पेमेंट्स होणार नाहीत. कोणत्याही पद्धतीचे तुमचे ट्रान्झॅक्शन होणार नाहीत. कॅश घरामध्ये कंपल्सरी ठेवा, जी तुम्हाला 3 ते 4 महिने कमीत कमी तुमच्या खाण्यापिण्यापुरती पुरेल एवढी कॅश कंपल्सरी घरात ठेवा. 2027 म्हणजे अजून आपल्याकडे वेळ आहे, थोडासा वेळ आहे. तर त्या गोष्टींसाठी आज प्रिपेरेशन सुरू करा. हे खूप महत्वाचं आहे. 26 मध्येच तुम्हाला यातल्या काही गोष्टी दिसतील. तुम्ही मध्ये पाहिलं असेल तर एक दिवस अमेरिकेमध्ये पूर्ण लाईट गेली होती. त्याच पद्धतीचं 15 दिवस, मग 1 महिना, मग 3 महिने असं करत करत आपल्याला ते सोसावं लागणार आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सुनामी येईल किंवा भूकंप होईल, तर कुठल्या कुठल्या, म्हणजे आता मुंबई जवळच राहतो ना आपण मुंबईमध्ये, तर मुंबईला पण धोका आहे का? येस. 2026 साली. 26 साली. आणि कुठल्या शहरांना धोका आहे? असे खूप आहेत की जे समुद्र किनाऱ्यावरती आहेत, अशा सर्व ठिकाणी धोका आहे. मी सांगितलं ना, कॅन्सर लाईन जी आहे ना, त्या कॅन्सर लाईनच्या आजूबाजूला जेवढे पण काही आहे त्या सर्वांना धोका आहे. म्हणजे आपण यासाठी जे प्रॅक्टिकली करायचं ते करायचंच आहे, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं. आणखीन काय करू शकतो? सर्वात महत्वाचं, हे सगळं घडतंय युनिव्हर्सल एनर्जीजमुळे. माझी सर्व प्रॅक्टिस युनिव्हर्सल एनर्जीजमध्ये आहे. तुम्ही मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे, जे युनिव्हर्सल एनर्जीजवरती डिपेंडंट आहे. म्हणजे काय, थोडक्यात जिथे
तुम्हाला कोणता मंत्र गरजेचं नाही, तुमचं पोश्चर महत्वाचं नाही, पण फक्त युनिव्हर्सल एनर्जीज ज्या ठिकाणी आहे. मी एक उदाहरण द्यायचं तुम्हाला सांगतो. तर रेकी हे एक युनिव्हर्सल एनर्जी आहे. अशा पद्धतीचे खूप सारे मेडिटेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल एनर्जीज इन्व्हॉल्ड आहेत किंवा त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याची गरज त्यामध्ये भासते. अशा पद्धतीचे मेडिटेशन्स करणं खूप गरजेचं आहे. आणि आता तुम्ही म्हणालात साधारण 60% लोकसंख्या नाहीशी होणार, 60% शिल्लक राहील. शिल्लक राहणार, म्हणजे साधारण 30-35% लोक जातील. कशाने महामारी जातील ते? आणि वर्ल्ड वॉर या सगळ्यांमध्ये तेवढी जनता, म्हणजे मी एक टेंटेटिव्ह आकडा सांगितलाय, कदाचित हा वाढूही शकेल, हा कमी होऊ शकेल, पण ज्याचं त्याचं कर्म आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ज्याच्यावरती गुरुचा वरद हस्त आहे किंवा जो गुरुला मानतो, जो गुरुच्या आज्ञेचं पालन करतो, ज्याच्यावरती गुरुचा आशीर्वाद आहे, अशा व्यक्ती खूप पुढे जाऊन, कारण साधारणतः सतयुग आता लागेल असं एक अंदाज आहे, 2030 अंक 3 जसं मी सांगितलं गुरुचा. तर तिथे सगळं जे आहे ना हे त्या पद्धतीचं होईल सुरू. त्यामुळं गुरुचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. ज्यांना सर्व्हाइव्ह करायचं त्यांच्यासाठी तरी कमीत कमी महत्वाचं आहे.